वडापूर तालुका दक्षिण सोलापूर येथे भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला आहे। या बंधाऱ्यातून व लोखंडी दरवाजातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे। पाण्याचा साठा होत नसल्याने शेतकरी वर्ग सिंचनापासून वंचित राहत आहे। या बंधाऱ्याच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी बंधाऱ्याच्या ठिकाणी बॅरेज बांधण्याबाबत शासनास विनंती केली होती। त्याला यश आले असून शासनाकडून 20,17 लाख किमतीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे। पाण्याचे नियमन आणि व्यवस्थापन व्यवस्थित होण्यासाठी भीमा नदीवर वडापूर येथे सीना नदीवर वडकबाळ येथे बॅरेज बांधण्याच्या कामास शासनाने प्रायोगिक तत्वावर मान्यता दिली आहे। नदीच्या पुराचा अभ्यास करून मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिककडून पुराच्या विसर्गास मान्यता घेतली आहे। सुरुवातीला बॅरेजचे स्थान अस्तित्वातील कोप बंधाऱ्याच्या वरील बाजूस निश्चित केले होते। त्याप्रमाणे कार्यस्थळावरील भूस्तर वर्गीकरणाची माहिती मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेकडे सादर करण्यात आली। त्याप्रमाणे संकल्पनात बदल होऊन सुधारित प्रशासकीय मान्यतेची किंमत 74 कोटी 10 लाख इतकी झाली आहे। त्याची किंमत मूळ प्रमाण किमतीपेक्षा 10% जास्त असल्याने तांत्रिक उच्चस्तरीय समितीकडून त्यास मान्यता घेण्याबाबत प्रशासनाच्या सूचना आहेत। त्यानुसार हा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला। या उच्चस्तरीय समितीच्या झालेल्या बैठकीत त्यामध्ये 74 कोटी 10 लाख रकमेच्या प्रस्तावास मान्यता मिळाली। त्यात सुधारित मान्यतेत 53 कोटी 94 लाखांची वाढ झाली। यास तांत्रिकदृष्ट्या मान्यता मिळाली आहे। या बैठकीमध्ये वडापूर येथील पूर अभ्यासाबद्दल सविस्तर चर्चा होऊन बंधाऱ्याच्या ठिकाणी 9,344.55 क्युसेक म्हणजेच 3.3 लक्ष क्युसेक पुरास मान्यता दिली आहे। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।